दिसायला बंद होत होतो. दिसायला बंद होत होत. होय होय. मग आई म्हणते काय हो? आई मी आता मोठा झालोय. मग काय म्हणताय? मग माझ्याकडे काय बघतेस का नाही आता? आता तुझ्याकडे काय मी उठल्यापासून 5 दिवस मावलं तर मी रोज बघते की तुझ्याकडे. अगं तसं नव्हं. मग कसं? माझ्या काही लग्ना बिग्ना संजूला असायला लागले. माझ्या काही लग्ना बिग्नाचं बघतेस का नाही? काय येडे आहे त्या पुढे बाबा तुझं लगेच झालं या. कवा झालं या? अरे पाण्याला बाशिंदा बांधून झाले बाबा. आई शपथ अगं खरं म्हणतेस काय? खोटं आणि कशाला? माझी बायको कुठं आहे मग? बायको आहे की तिच्या आईच्या? अरे शिवाजी आई काय काम नाही. जाऊ घरात तिच्या आईच्या घरात आहे. होय की? आई का मी जाऊ का बायकोला आणायला? येडे बिडे झालाय त्या काय बाबा? आज तुला दिवस मावळला का दिसत नाही मला का? दिवस मावळा गेला की तुला दिसायचं बंद होत या. आणि पाहुण्या यात गेलं म्हणजे वडावड करून या येत नाही. होय रामंड राहू दे कशाला जातोय बायकोला आणायला? आणि अरे मी लगेच असं जातो ना असं येतो की लगेच. मग असं कर कसं गेला तर सासरवाडीला संध्याकाळी मुक्कामला राचीवीची. कशाला जातो या? 5 वाजता घर गाठायला बघायला. 5 वाजता असा पळत जातो. बायकोचं तोंड तेवढं बघतो. लहान दिली तर घेऊन येतो. नाही लगेच माघारी येतो. गड्यानं सासरवाडीला जायच्या आईकडनं परवानगी घेतली. होय होय. आईनं सांगितलं होतं काय हो? दिवस मावळला की तुला दिसत नाही पहिलं घराकडे यायचं. दिवस मावळा आधी घराकडे यायचं. गड्या असा निघाला आणि जाता जाता काय झालं माहितीये का? इथं कसंही बिराभावाचं मंदिर आहे. होय होय. पलीकड म्हातारबाब देवाचं मंदिर आहे. धनगर देवाचं मंदिर आहे. हा असा उन्हाळ्यातनं गाडी निघाला. होय होय. इथं टेकावर आल्यावर याला ध्यान झालं देवाच्या पायात पडून जाऊया. सासरवाडीला चाललोय म्हणला देवाचा. तेव्हा मला पाव मी सासरवाडीला चाललोय. होय होय. बघा ह्या गावातनं बाहेर आला गडी अंबिकेचं देऊळ होत. अंबिका देवीला म्हणायला लागला देवी अंबिके काय झाली? मी पहिल्यांदा सासरवाडीला चाललोय. होय होय. जर माझी बायको जर माझ्या संग लावून दिली जर माझ्या संग लावून दिली तर वावर जत्रा येतो आणि वावर जत्रा घाला आल्यावर माझं मुंडक कापून तुझ्या पुढं मी टाकीन वास बोलायला झाला सासरवाडी. गावाच्या कडेला एक बघाया म्हातारा आडवा त्याचा यादाया काय लागला बोलायला. अरे संजू काय झाले? कुठं निघालाय? अगं मामा काय येणे झालाय त्या खुलं झालाय यार. कुठलाच वाटत इथं कुठला माझं काम पुढलं होईल का आता? म्हाताऱ्या का? मी चाललोय सासरवाडीला. सासरवाडी चाललाय? आणि तो आडवाला जण कुठं चाललाय म्हणला कुठला की माझं काम काय होतंय का काय खोळायच काय येडायस तो. आता तू सासरवाडीला चाललाय म्हणून मला माहिती आहे. एक काम कर काय करायचं? असं रस्त्याने जाऊ नको. मग कसं जायचं? आता मी आलो आडवा आलोय. होय होय. पुन्हा बापू डोंबळे आडव नाही वाटत बापूरावले आणि दुसरा गाडी आडवं येणार. होय होय. पुन्हा संजू आडवं येणार. तू कुठं म्हणणार ते कुठं म्हणणार कुठलं की कुठलं काम होणार. काय हो? मग एक काम कर काय करायचं? असं मधनं जायचं बांधाबांधानी लपत छपत मागमोर बघत जायचं म्हणजे कोण सोडा आडवं येत नाही. गेल्या गेल्या सासरवाडी गावच्या टेकाच्या पलीकडे या. या टेकाच्या पलीकडे गेलं का बिरनाळा जाय सासरवाडी जाय. विचार केला त्या म्हाताऱ्या पेटवाल्या मामाला ऐकला आणि रस्ता सोडला आणि घरी बांधाबांधानी शाळवा शाळवातनं लपत या चपलवर माग मोर बघत लपत या चपलवर माग मोर बघत
शाळवातनं चालला गे होय, होय. लपत छपत मागमोर बघायचा मागं बघायचा आणि पुढे जायचा असा चालला होता आणि घडी आपल्या सयाब मामासारखा होय होय लय रागीट घडी शेतकरी होता आणि त्याच्या शेतातला आदल्या दिवशी चोरट्यानी चांगली 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 4-5 पोती शाळू होईल एवढी कणसू खोडून नेली होती आणि ती शेतकरी आणि रात्रीला शेतकरी म्हणला चोर सोकलेला आज नाही आला तर उद्या येतोय उद्या नाही आला उद्या नाही आला तर परवा दिवशी येतोय येणार येणार शेतकऱ्यानं काना एवढी काठी काढली होती आणि शाळवा या डोंग्यात दडून बसला होता आईला म्हणला आणि हे मागबोर बघायचा आणि पुढे जायचं. आपण चालायचा मागमोर बघायचा आणि पुढे जायचा आज वाटतं म्हणलं आईला आले दिसते आलेवर दिसते हरामखोरानं काम काय वाटला शाळू चोरून शेतकऱ्याला मला गेलाय हे बघा कुठं येतोय जसा जवळ येऊ दिला आणि शेतकरी शाळवाच्या डोंग्यात घरी उठला होय होय काय केलं माहितीये का आणि काना एवढ्या काठीनं जावा येत्या पाहुण्याला मार लागला माराईला हिरवा पिवळा करायला हात लागला जोडायला पाया लागला पडायला हरामखोरा म्हणला काल शाळू खोडून नेलाय की नेला आणि शाळा शिरलाय जावा येईल आणि तुझी अशी कशी चक मारायला शाळवात कशाला शिरलाय मग म्हातारा आडवालं ती म्हातार काय म्हणत होत काय म्हणते मी आडवालोय मी कुठं चाललाय म्हणल्यावर कुठलं काम होणार नाही होय होय त्या म्हाताऱ्याला ऐकून तू शाळवात चाललाय मग काय तर मामा का खरं खरं हो मी चोरता नाही अहो मी काय तुम्हाला चोरटा दिसतोय मी सासरवाडला चाललोया काही अडायचे का का सासरवाडीला असं जायचं असते वे तुमचं आणि काय उरलंय काय असं कर काय करायचं हे रुमाल घे बरं. हा हो म्हणायचं आणि रुमाल उडवायचा माझ्या शाळवातली पाखरच उडवून जाते म्हणजे मी चांगलीच म्हणल्यावर जाते म्हणा की सासरवाडी लगी येईल का तुझी आई काय ते काय पडायलाच आहे खरं म्हणतोस काय खोटं सांगतोय काय शेतकऱ्याचं ऐकलं गड्याने होय होय रुमाल हातात घेतला हा हो म्हणायचा वर रुमाल उडवायचा हा हो म्हणायचा रुमाल उडवायचा असं करत करत चौघ पासोपारणी होती होय होय पण त्या पासोपारण्याने हरणाला जाळं लावलं होतं आणि हराम गुलवत त्या जाळ्याजवळ आणि आणि हरान बोलवत त्या जाळ्याजवळ आणलं होतं ह्यानं हा हो केला आणि रुमाल उडवल्यावरती हरान होत ती जाळ्याच्या वर्ण पलीकडे इकडे उठ जसा धरला गाड्याला हराम खरा कुठ आणि एक हात त्याला लागते तुला लागते मामा मला मारायला लागला या हराम खरा म्हणणार का सकाळपासून अन्न नाही पोटाला आणि हरान बोलवत जाण्यात आणलं होतं का हा हो म्हणतोय जण रुमाल उडवतोय कुठं आलाय तो मी काय तुमच्या हराम बुजवाई आली मी सासरवाडीला चालूया मी जावाय पाहू मामा मी जावाय पाहून आहे हो होय की मी सासरवाडला चाललोया सासरवाडीला चाललाय हो तुम्ही चौघांनी लय मारलं मला आता मारण्याचं छोटे गेला का गपरेट तोटात सांग आईनं नको म्हणजे ते बरं झालं आता आईला ऐकून राहिलं असं तर आणि बायकोचं तोंड बघायचं आहे नाही अजून 4 हाणलं तर मी बायकोकडे जाय बायकोचं तोंड बघायचं आहे मग म्हणली हा असं कर काय करायचं एक काम कर आता सासरवाडला चाललाय ना मग होय की सासरवाडीला चाललोया हा आमचं हरान एकदा जाळ्यातनं गेलं या होय गेली की आता असं होऊ दे आणि पुन्हा एकदा येऊ दे आमचं गेलेला हरान तर माझ्या म्हणण्यानं गावल तुम्हाला गावल गे मग काय असं सासरवाडी पर्यंत म्हणत राहतो की पुढं कोण मारणार आहे ना मग कशाला मारती येते काय पडेल सासरवाडी येते कोणाला म्हणला जेव्हा नाही असं होऊ दे आणि पुन्हा एकदा येऊ दे असं होऊ दे आणि पुन्हा एकदा येऊ दे असं म्हणत
चालला तिप्पाडी सारख्या गावात गेला की खुळ्या बर आणि तिप्पाडीत साथीचा रोग आला होता. एक माणूस मेल्याला नेऊन मसनवट्यात जाळून येऊस तर दुसऱ्या घरात मेलेला असा. माणसं वैतागून गेली होती. गावातली लोक वैतागून गेली आणि ही जावा पाहिजे म्हणायला असंच होऊ दे आणि पुन्हा एकदा येऊ दे असंच होऊ दे. अरे असं गावातल्या लोकांनी धरलं गड्याला. हा, काय म्हणतो यार असंच होऊ दे असं आमच्या गावाला साथीचा रोग आलाय. आणि आज त्याला एक मेल्याने नेऊन आम्ही मसनवट्यात जाळूस तर दुसरं मागे मेलेलं असते या. मामा मग तुझी झक माराय कशाला असं होऊ दे ना आम्ही एकदा येऊ दे. अहो, मग मी काय तुमच्या गावात म्हणायला आलोय मी. मग कशाला आलाय. अहो मी सासरवाडीला चाललोय जावाय पाहुणा आहे व. तोंड बघायला यायचं जा. तू जावाय पाहुणा आहे. मी जावाय पाहुणा आहे नसतं तोटात तर बघाई माझ्या. तुझी अशी झक मारायला लागली आमच्या गावाला साथीचा रोग आलाय मग तुझं असं होते न पुन्हा एकदा येऊ दे. मला माहिती आहे तुमच्या गावाला साथीचा रोग आलाय म्हणून. मला एक माग 5 सुपारी घाट पडला होता. आणि राम राम तुम्ही याला शिकवलंय मग काय आणि ते? म्हणून ही झक मारी मार खायला लागले. वाचवा घ्यायला आता अरे ही गावाले बाबा रे लागला हात जोडायला गावकऱ्याला लागला म्हणायला मामा मी चाललोय सासरवाडीला. होय, होय. मारू नका हो मामा मला मारू नका हो तुमच्या पाया या पडतो. मालकीणला पहिलेच सांगशील का नाही सासरवाडा चाललोय म्हणून. आता असं कर आणि तुमचं काही राहिले काय मी पुसतोय का सासरवाडी पर्यंत. हे बघ, तुला बायको पाहिजे असली तर जा असू द्या बायकोपेक्षा जगात काय प्यारी नाही हो माणसाला. म्हणला जातो बायको काय केलं माहितीये का काय हो? आता सांगा म्हणला कसा जाऊ. असं बघ आमच्या गावातला साथीचा रोग गेला पाहिजे बरोबर. आणि तो असं म्हण काय म्हणायचं असं कधी होणी पुन्हा कधी येऊनी आणि ह्या डोळ्यानं सुद्धा बघूनी म्हणायचं द्याय 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 रडायचं म्हणजे आमच्या गावातला रोग निघून जाईल मी म्हणल्यावर मग बरं झालं. मग बरं झालं. डोळ्यानं ध्यानात ठेवलं आणि जावाय पाहुण्या नक्की ध्यानात ठेवलं असं कधी होणी पुन्हा कधी येऊनी आणि ह्या डोळ्यानं सुद्धा बघूनी म्हणायचा द्याय द्याय रडायचा. असा रडत रडत सासर त्या वाडीला याला बघा निघून असू बघा वाडीनं मोठी केली गडबड मोठी केली गडबड मोठी केली रांधण मोठी केली गडबड जावाई त्या पाहुण्याला. जावाई पाहुणा म्हणजे सासूचं काळीज असते या. अगं बाई माझा जावाई आला म्हटले पाठीशी उठली पाण्याचा ताब्या जावाई ही घ्या पाणी ही घ्या पाणी जरा पाणी तुझं मोकळा तर नेता आणून थोडा लई गडबड सासूची का तर लेख नांदायची असते हो. एवढा येळभर हमारी करते रातभर वया म्हणते पण आई ह्याला केव्हा पाण्याचा तांब्या येत नाही. जावाई आला म्हणले की अगं बाई माझा जावाई काय मज्जा लागली. पाठदिशी उठली पाण्याचा तांब्या घेऊन जावायला जावाई घरी जाऊन बसला की टेकून सूट बोट घालून आणता हो. आईला जावाई आलाय म्हणली बरं झालं म्हणजे. काय जातंय काय हो? पाहुणं एक मेवना घरात होता आणि एक मिलिटरीत होता. एक मिनिट म्हणल्यावर दत्त दादा माझ्यावर लागला. आम्हाला काय बराई नाही. एक माहुना मिलिटरीत होता आणि एक घरात होता. बरोबर आहे. पण पूर्वीच्या काळी कसं मिलिटरीतनं टपाल येत होतं टपाल. होय होय पत्र आणि ती पोस्टमॅन घेऊन येत होता. येत होता आणि ती वाचून बघून निरोप कळत होता. बरोबर आहे हो. तसं जावई पाहुणा येऊन बसला टेकून त्यारीला पोस्टमॅन टपाल घेऊन आला आणि सासूच्या हातात दिल्या बरोबर सासूला वाटलं माझा जावायला इशारा शिकलाय वाटत सूट बोट घालून आलाय जावाय पाहुणं एवढे टपाल घ्या खडा 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 मला वाचून दाखवा. आईला जावयाने टप्पल हातात घेतले आणि जावयाने ह्याला आलो. असं कधी उनी पुढा कधी येऊनी आणि ह्या डोळ्यानं सुद्धा बघून जावय का लागलाय रडायला काय भानगड झाली पुन्हा होता.
असा जावाय रडायला लागल्यावर सासूला वाटलं माझ्या मिलिटरीच्या लेकाला काय गोळी लागली काय बरं वाईट? दुश्मनाला हल्ला केला होय, होय. का बरं वाईट माझ्या लेकाचं झालं. जशी सासू घरातनं पळत धावत आली आणि या जावाय पाहुण्याला एकटी मारली गड्याला सासू लागली रडाई. मारली गड्याला सासू लागली रडाईला. एवढं कोणी पाहिलं तिच्या बघाची किन तिच्या बघाची किन आणि बाहेर पडत आई कशी रे द्याव आई कावी जस गडी वाचायला लागला मागल्याने ह्याला मारून मारून सांगत होत असं कधी येऊनी पुन्हा कधी येऊनी आणि या डोळ्यानं सुद्धा बघून म्हणून ही रडाय लागल्यावर सासूला वाटलं की माझ्या लेकाचं काय तर बरं वाईट झाले तवा जे टपाल वाचूया जशी सासून मी ती मारली तर सासू बी लागली रडायला. सासू रडत्याला लेकीन ऐकलं लिकीन बघितलं होतं. आता पोस्टमॅन येऊन गेलाय म्हणते टपाल देऊन गेलाय तर माझा मालक बी रडायला लागलाय. आई बी रडते म्हणून आईनं बी सासू या गड्याला मिठी मारली लेक बी रडायला लागली. ह्या म्हणले काय तर बरं वाईट झालंय वाटत. लेकीच बघितलं आणि पाहुण्या कशा आल्या त्या फुलं टाकायच्या नादांतर गाठी बिठी होते त्या होय होय होय. निदान एकमेकाची ओळख तर होईल. वरीस झालं येऊन मागच्या पुण्यतिथीला आली होती चला गाठ पडून येऊन पाहुण्या म्हणते त्या या घरात काय तर झालंय रडायला लागली ती बघू चला की बघू चला की. नेमकं काय झाले आपण बघितलं पाहिजे. बाजारच्या गणनीतीच्या मैत्रिणी होत्या सगळ्या जेवून लागल्या की रडायला. ह्याला म्हणले काय तर बरं वाईट झाले वाटत. पण कोणाला सुद्धा माहित नव्हतं की ह्यांच्या घरात काय झाले. नेमकं काय झाले कोणाला माहित नव्हतं. तवर एक हा आपल्या लोखंडे सरासारखा एक गडी आला गे होय होय. आणि लोखंडे सारखा सरासारखा घडी म्हणतोय काय हो "ऐ, काय अरे काय झाले तुम्ही कशा बाहेर रडायला लागलाय. तुम्ही कशाला फुटली बसले म्हणून आम्ही बसलो. तुम्ही कशाला उभारलाय. आई फुटली उभारली म्हणून आम्ही उभारलो. या म्हणजे काय झाले तुम्हाला माहित नाही. आम्हाला कुठं काय माहिती आहे. सर बाजूला आलाय का उभारलाय. सगळं गडी मागं सारलं मग आणि जाऊन त्या पुरी हाताला धरलं. ए पुरी काय झाले. तू का रडते आज. माझी आई रडते म्हणून मी रडते. म्हणजे काय झालं तुलाच माहित नाही. मला कशाला माहिती आहे. पुरीला बाजूला सारलं मग सासूला उठवून उभा केलं. पाहुणे बाई तुम्ही कशा बाहेर रडताय. माझा जावाई रडते म्हणून मी रडते. ताईच्या आईला एकाला बी माहित नाही काय झाले. पुन्हा सासूला बाजूला सारलं आणि या जावाय पाहुण्याला उठवून उभा केलं. जावाय पाहुणे काय झाले. तुम्ही कशा बाहेर रडताय. काय सांगायचं की काय सांगायचं पाहुणं तुम्हाला. काय झालं? तुम्ही एवढी सगळी गावातली लोक जमा गोळा झालेला आहे पण एवढ्याच्या देखत मला सांगायला लाज वाटत्या मी कशासाठी रडतोय तुम्हाला माहिती आहे. सांग की बाबा. अहो काय सांगायसारखी गोष्ट नाही हो. अहो तू गोष्ट नाही मी झाली तर काय नेमकं. अहो मला येत नाही वाचायला मी म्हणून लागलोय रडायला. मला येत नाही वाचायला मी म्हणून लागलोय रडायला. आमचं सगळं गाव रडवला. रामखोरा वाचा येत नाही म्हणून इथं आमच्या गावाला सगळ्या रडवला. अहो तुमच्या गावाला मी कशाला रडतो. या मला काय माहितीये मी टपाला ती असलेली आहे म्हणून. मला मागले एका गावाला अडवलं होतं आणि तिने मला सांगितलेली टप्पल घेतली होती ह्यात आले. आईला का सगळं गावच्या गाव येणार आहे. गावातली लोक सगळी निघून गेली आणि एक मेहना म्हणतोय काय माहितीये का एक मिनिट होता आणि एक घरात होता. होय होय. घरातला मेहना म्हणतोय भाऊजी शाळवाई फिरणी हो, चालू आहे. भाऊजी. काय झालं ह्या शाळवा भाऊजी एक काम करा. काय करायचं. शाळवाची पेरणी चालू आहे. होय होय. कसं आहे माहितीये का कसं आहे. अहो
आईनं सांगितलंय पहिले लय माझी मारकी आहे ती. होय होय 5 वाजता मला घराकडे यायला सांगितलं या. भाऊजी 5 वाजता कशाला जरा राहिली तेवढे पेरूया हा. पहिले सोडून येतोय मग तुम्हाला बी अक्काला बी गाडीचं पुण्य घालून घे. अक्काला घालवतो म्हणल्यावर गडी पांगळा पडला की आईला संजोर चांगला असे अक्काला घालवतो म्हणल्यावर गडी पांगळा पडला की आईला मला चला जाऊया पेरायला. बायको घालवतो म्हणते गडी शेताकडे पेराई घेऊन गेला मेवना देवीला आणि सासूबाईनं माझा जावाय आलाय शेताकडे पेरणी करायला गेलाय म्हणून काय केलं होतं? भाकरीची पाटी डोक्यावर लावली. 1 2 मसर 2 रेडक आणि त्याच्या मागे सासू सासू होय बाय रानात गेली. पेरणी चांगली चालली होती. आणि जावायला ओटी बांधली होती हो जावाय लय 1 नंबरचा पेरत होता. होय की जशी पेरणी चालू झाली दुपारचं जेवण झालं आणि 4 वाजता जावाय पाहुण्याच्या ध्यानात आलं. दिवस मावळला की मला दिस नाही हो भाऊजी हा. पहिलं सोडा म्हणला आता. का हो? नाही मला काही जमत नाही आता पाहिलंही दुकान आले काय पहिले नाही म्हणलं पहिलं सोडा आता पहिले सोडूया हा. जरा हिंदूया गाडीचं नाही मी गाडीत बसत नाही. बरं. मामी मसर घेऊन चालले मी मामीच्या मागे मागे जातो की म्हणला. आता बरं झालं बरं जावा जावा म्हणला काय 5 वाजता सासून मसर गावाकडे वाटेला लावली. कसं सासू मोहर 2 मसर मोहर त्याच्या मागे 2 रेडक 2 रेडकाच्या मागे सासून सासूच्या मागे जावाय ती वाटायला लागली होती नीट गावाकडे चालली. वय वय गावाया कडेला आल्या दिवस मावळाही लागला आणि ह्याला दिसायचं जरा जरा बंद होई लागली हो सासून काय केली जावाय पाहुणं मसरला ताज्याची म्हणली ना मसराला बाजू दिली आणि 2 बालट्या भरून ठेवा म्हणून सासू पुढं निघून गेली होती. आईला ह्याला दिसायचं बंद झालं की आता दिसायचं बंद झाले याला गड्यानं काय केलं माहितीये का काय व? हळू जाऊन रेडकाला शेपूट धरला की आणि रेडकून नीट घराकडे जाते म्हणला रेडकून नीट घराकडे जाते म्हणला. रेडकून नीट जाते घराकडे पाहुणे गावाच्या कडेला आल्यावर काय झाले रेडकाला इरड करायची सवय होती. रेडकाला इरड करायची सवय होती. रेडकून नीट लेंड वगैरे शिरलं की हे याला फाडलं या सासरवाडीची लागलं सोन्याला ठीक सप्लाय करायला नाक धरायला काय वाट घालाय म्हणला त्याची आई उगूया उगू आलं की म्हणला होय की शेपूट सोडावा तरी घर गावत नाही. आता काय करायचं आता शेपूड सोडून चालतोय मी चालते होय बाय गड्यानं काय केलं नाक धरत धरत पाय घासत घासत असं जाऊन खाऊस तर खाल्लं आणि त्याला फुलकुली आली. माहित केलं ते उडी मारलं की हातातला शेपूट सुटला आणि की लावायला हा मोकळा आई शपथ की म्हणला आता कसं घराकडे जाय आयुष्य पाहिजे रेडकाला बी फाटलं की म्हणला येणे की पळून म्हणला ये आईला आता दिसायचं गड्याला बंद झालं. वय वय पाऊस मोठा पडला होता बरोबर आहे आणि पूर्वी आता धान्य डब्यात ठेवते ती दारात. वय वय कधी पूर्वी दारात मोठं पेव करायचं आणि त्या पेवा आणि त्यात धान्य ठेवायचं. होय होय पाऊस पडल्यामुळे ती प्याव गळलं होतं आणि तिने उघडं सोडलं होतं. वाळायसाठी वारायसाठी उघडं सोडलं होतं. होय होय जसं गडी त्या लेंड वगैरेतनं बाहेर आला जावाय पडेला पेवान जावाय पडेला पेवान जावाय पडेला पेवान वाईट लागेल वाटाईला कसलं माझं नशीब कसलं माझं दैव काय करू दैवाला दैव माझ्या गतीला जसं लेंड वगैरे बाहेर आला नीट घराकडे जाता जाता त्या पेवातच पडला की आईला म्हणला हे काय डोक्याला ताप झाला आई शपथ की म्हणलं आता वर चढायचं म्हणलं तर काय वरण हाताला लिहिला एवढ्यात ती माग राहिलेला मेवना पहिलं चारली दिवस मावळल्यावर गाडी झोपली घराकडे आला घराकडे आला की होय वय पहिलं सोडून बांधली आणि आईला म्हणतो आई भाऊजी कुठे गेले ग अरे भाऊजी माय मसरा मागे जे तुझं काय गड्याला सवय आहे का गेलाय का गावात बघून येला दारूच्या दुकानाकडे गेलाय का बघून येतं पुन्हा जाऊ म्हणजे म्हणते अजून आला. ध्यान असलं तर गेला असेल
आईनं आणि या लेकानं बोललेलं त्या पेवात जरा जरा ऐकूया लागलं. याला ऐकू येत होत आईला पटलोय म्हणावं, आंधळाय म्हणावं तर बायको घालवाई त्याची. बाई वापरून जाते बायको लावून देत नाही ती. काय करावं येणार, काय करावं म्हणला. होय होय जसा जावयाचा मेवना होता ती पेवापासून चालला होता गावाकडे. कुठं दुकाना बिकानात गेलाय का भाऊजी महाग राहिलाय. त्या भाऊजीला हुडकाय चालला होता आणि तवर ह्यानं काय केलं, कसपास 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 नक वरायला लागला. पेवात गडी नक वराय. काय आहे भाऊजी कुठं आहे. भाऊजी मी नाही हो. भाऊजी मी नाही की. आणि तुमची सकमारा ह्यात कशाला उतरलाय. काय सांगाय काय भाऊजी तुम्हाला. काय आमच्याकडली बी पेव तुमच्याकडली बी पेव खाली उतरलोय बघाय पण मला वरच चढा येणार झालं या. दिसत नाही कशाला म्हणतोय. होय की आमची बी पेव आहे ती. होय होय तुमची बी पेव आहे ती बघावं म्हणून खाली उतरलोय पण मला वरच चढा येणार झाले या. दिसत नाही कशाला म्हणायचं. दिसत नाही कशाला. उद्या बायको लावून देते कशावर. होय होय पाटणा मेवण्यानं कासरा आणला आणि याला वर कासरा टाकला हा आणि ह्याला वर वडून घेतला गे. होय होय भाऊजी हा पाहिजे दुखायला येत म्हणला. अहो चला की तिकडे हात पाय धुवा चला जरा. हात पाय धुवत नाही आणि काय सुद्धा नाही. पेरून पेरून माझं पाय दुखायला लागले. मग मी इथंच बसतो म्हणला. अहो गडी घरात गेला आणि बसला कसा माहितीये का. भिंतीकड तोंडव सासूकड गांडव. भिंतीकड तोंडव सासूकड गांडव. सासू लागली बोलायला जावाई त्या पाहुण्याला. सासू लागली बोलायला जावाई त्या पाहुण्याला. असं कसं बसलाय बसलाय असं कसं बसलाय बसलाय. असं कसं बसलाय बसलाय असं कसं बसलाय बसलाय. घडी गेला आणि भीतीकडे तोंड केलं ना माग सासूकडे गाण करून बसला गे. आईला सासू म्हणते जावाय पाहुणा असं का बसलाय. अहो काय झाली मामी. जावाय पाहुणा असं का बसलाय. अहो काय सांगायचं उगा मामी. भीतीवर हात फिरवाय लागला म्हणला काय आमच्या काय आमच्या बी गवंड्यानं भीत बांधल्या केला केला या. आणि काय तुमच्या बी गवंड्यानं भीत बांधल्या म्हणला. पट्टा फिरून टेकून बसला गे. तिला टिपून बसला की पटना फिरला आणि पिकून बसला होता. दिसत नाही म्हणलं तर बायको लावून देत नाही. होय हो परिस्थिती लई वाईट आहे नाही वाईट हो बाबा. आता काय करायचं नाही म्हणलं भाऊजी हा जरा हात पाय धुवा हे नाही 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 जेवायचं चला. अहो भाऊजी मला लय वाईट लागला. हिथेच ताट वाढून आणा मी हिथेच जेवतो. अहो चला की आज घरात बसू चला. इथेच वाढवची मला इथेच जेवतो मी इथेच वाढून आणा. मग आता इलाज नाही झाला. इथं जावाय बसलाय त्याला लागून सासरा बसलाय. सासऱ्याला लागून मेहुणा बसलाय. आणि सासू लागली की जेवाय वाढायला. होय हो सासू लागली जेवाय वाढायला. सासू लागली जेवाय वाढायला. जेवायला सुरुवात झाली आणि जावायला लागून ती रेडकू बांधत होत. आईला मेडक्याला रिडको कडेला बांधलं होतं. काय केलं त्यानं तोंड गाठलं ताटात आणि रेडकू बी लागलं खायाला. आणि सासू लागली बघाईला आणि बोलती व जावाई पाहुण्याला. जावाई पाहुणं डोसक बिस्क फिरलं का काय अहो तुमचं. काय झाली मामी. रेडकू खायला लागलं की म्हणते. अहो काय मामी येडाय का खुळाय. रिडको बी तुमचं आणि आण बी तुमचं. आणि मी हाणल्यावर तुम्हाला काय तुम्हाला राग येणार काय का? जावाय पाहुणं तुम्ही येडाय म्हणते. का म्हणून मी त्या रेडकाला हाणू. पटना सासून हा ती ताट घेतलं आणि धुतलं स्वच्छ केलं नेऊन बाहेर टाकलं आणि पुन्हा दुसरं ताट आणून आणि जेवायला वाटलं की होय की जीव ती म्हटली जावायाला. रेडकू बी जरा आकडून बांधलं होय होय आणि घडी गप्पा गप्पा खायला लागला. येळभर काम करून भुक्या पहिला गेला मग घरी. वैतावलेलं. होय होय भात ताटातला संपत आलेला. सासून बघितली जावाई माझा लय भुक्यालाय म्हणली आणि जरा नेऊन भात वाढावा. जस
वास भात घेतली वाढाय गेल्या बरोबर ह्याला वाटलं आणि रेडकान तोंड घातलं काय तोंड घातलं दातवट खाऊन गणपती तया मारण्या सासू लागली चोळाईला व सासू लागली चोळाईला तर एक माझी व नांदणार आणि याला उठला फुकड म्हणते खाऊ दे बसून टाकत म्हणली खाऊ दे नाही त्याचं दार लागत पण ह्याला काय म्हणावं तर आणि लेख नांदाय म्हटली काय म्हणून चालते वी मेवणा बी बघत होता सासरा बी बघत होता काय म्हणावं तर पोरगीच उद्या वाटोळा होय की जाऊ तर बसलं वय वय दैवाची गती बघा न्यारी सासू चोळत चोळत घरात निघून गेली एवढं खाल्ला हात धुतला अरे अर्धा तांब्या पाणी पिला पाणी सुद्धा मागाय नाही म्हणतात त्यातच माग टेकून बसला आणि टेकून बसला गे वय वय सासू बी हातराय दिना पांघराय दिना कशाला जे त्याला कालपाडी मेहुण्याला जरा माया आली मेहुण्या म्हणला भाऊजी बैलाकडे जाऊ चला झोपायला नको भाऊजी मला इथं हातरून द्या अहो चला की म्हणलं आता काय झाले आम्ही बघितलंय की तुमची नाही तर वैतागलोय मी मला इथं हातरून द्या मी इथं झोपतो की सोप्यात आईला म्हणला रेडकाला शेपूट धरला रेडकानं फाडलं वय वय सासूला कान पाडीत मारली ही झोपाय देऊन आणि कुठं बैलाच्या पायात रातचं लगे बिघडून आलं म्हणजे काय करायचं पहिलं जो सुटून जाईल पहिलं सुटून जाई म्हणला होय होय नाही म्हणला इथं झोपतो इथं झोपतो म्हणला परमेश्वरा मेवण्याने एक पांघरायला एक हातराय दिलं जावाय पाहुणा झोपला आणि रात्री गाभारा आवाजाई नागा नगर्याला या लगवीरा सुरमव लागला जाईरा आई शपथ घे म्हणा आता काय करायचं आणि इथं नव जावाय पाहुणा लागलेला म्हणलं तुम्हाला काय झालं इथं आई शपथ घे म्हणला आता काय करायचं होय की इथं लग्न केली तर आणि बायको लावून देईल नाही बायकोला देते रे आणि आळोख पिळूक द्यायला लागला मोठा बशा करायला लागला आणि मोठा बशा करताना वर हात करताना सासऱ्याचा पटका अडकावला होता खुंटीला आजी गड्याला हाताला लागला पटका हातात काढल्याबरोबर आईला बरं झालं म्हणला देवच माझ्या पाठीला आहे होय म्हणला होय, आता म्हणला कसं तर आपण लग्न बाहेर गड्यानं पटक्याची एक बाजू खुंटीला बांधली आणि एक बाजू हातात धरली आणि गडी लघवीला जाऊन बसला गे जाऊन पुढे लघवीला बसला होता त्या रेडकाला कापड खायची सवय होती त्याला फाडलं त्याच्या मागच कसं लागलं कोणाचं जसं जावाई लघवीला बसला एवढ्या त्या रेडकानं पटका टाकला कातरून पटका टाकला कातरून जावाई त्या पावना उठून उभा राहिला उठून उभा राहिला पटका लागला वळायला सगळा आला हातात सगळा आला हातात कसं माझं गरीब गा कसं माझं नशीब नाव पाव नारायणानं उठ हैस भगवान तेव्हा परमेश्वरा काय माझं वाचायचं नशीब दिसत नाही म्हणला आज दिवस रात उजळते का नाही काय कळेना काय करावं कळना हो हो गडी लघवीला बसला होता आणि त्या रेडकानं मधनच पटका काढताना येईल आणि गडी उठून उभा राहून पटका वळायला तर सगळ्याच हातात येत होता वडायला लागला तर सगळाच हातात आला गे आणि याला फाडलं वाटतं म्हणला रेडकालाच फाटलं वाटतं म्हणलं काम केलं म्हणला त्यानं आता काय करायचं आता काय अवघड झालं की आता नशिबात असं तसं होईल म्हणला होय होय नीट माग फिरायचं आणि कुठं जात तिथे जोर जायचं म्हणला निदान रेडकाया पायापर्यंत तर जाते म्हणला रेडकाया जवळ तर झोपायचं होईल म्हणला कुठं का बसायचं होईना गडी जावाय उठला लघवी करून उठला तसाच माघारी फिरला आणि
आणि नीट सासूच्या हातोरणावर अरे देवा, तर काय अवघड झाले. अहो जावाय पाहुण, अहो असं का? अहो जावाय पाहुण, अहो असं का? बिग बिघडला का काय म्हणले? अहो नाही मा, अहो जावाय पाहुण तुम्ही बिग बिघडला का काय म्हणले? एवढ्या रातचं कसं हातरून अहो मामी असं गडबडू नका. मी काय वाईट वाचण्याने तुमच्या हातरुणाकडे आलो नाही. तुमची वाईट वासना मला कळली की म्हणजे आता. अहो नाही हो मामी, तुम्हाला मी रात्री कानपणात मारली होती. तुम्ही माझ्यावर रागा बिगाला आलाय काय बघा म्हणून मी तुमच्या आलो या. वाट भरून हसायला लागले. संजू पावला सासर म्हटलं जावा पण उशिरीन जावा. घराने विचार केला आणि सासूबाईला म्हणला आवाज करू नका मामी. मी काय बघा का माझ्या मनात पाप आहे म्हणून तुमच्या हातरुणाकडे आलो नाही. अहो तुम्ही जेवाय वाडाय आला होता का नाही? वय वय तेव्हा तुम्हाला कानपडात मारलंय आणि तुम्ही रागाला आला असताना म्हणून तुमचा रुसवा काढाय आलो. जावय बापू येणे झालं दिसत का? नाही कशाला म्हणायचं. वय वय अहो जावय बापू अहो, काय जावई. येणं का खुलं? माझ्या लेकानं मारलं काय जावयानं मारलं मी कशाला तुमच्यावर रागाली त्या? जावा जावा झोपा जावा म्हणली तुमच्या नाही. तुमच्या हातरुणावर जाऊन. नाही 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 नाही. मामी तुमचा काही राग गेलेला दिसत नाही अजून. मग काय केल्यावर तुम्हाला समजेल राग गेलेला? मामी खरं सांगू, सांगा की. जर तुमच्या मनातला राग गेला असेल तर माझ्या हाताला धरायचं आणि माझ्या हातरुणावर नेऊन सोडायचं, बाकी काय नाही. आईला मगच ते राग गेलाय असं समजणार. त्याला उठली फोड म्हणली तिकडे. वय की पाठ दिवशी नेलं हाताला धरलं नेऊन हातरुणावर झोपवलं गे. तिकडे पेढा म्हणली. बाबा नशीब माझं गड्या चांगलं म्हणून मी वाचलो म्हणला. जरा जरा दिवस उघडून तांबड पोटायला लागल्यावर मेवण्याला म्हणतोय भाऊजी आता मी थांबत नाही. आयुष्य पण मी थांबत नाही. मी जातो बाबा आता. का जातो माहितीये? काहो? बैल मारकी घरात आहे, आई माझी एकटी घरात आहे आणि मी काय आता थांब भाऊजी. अहो भाऊजी हो भाऊजी काय झालं या? तुम्ही माझं ऐकत नाही तर ऐकताय कोणाचं? अहो तुमचं भाऊजी हा माझं ऐकाय लागते बघा. मग काय म्हणताय भाऊजी? अरे मात्र बायकोचा भाऊ लोणीपेक्षा मोठ तरी सरळ बोललास. भाऊजी हा हे बघा काय व एक तुकडं अर्ध होतं ती काल पेरलं या मग आणि एक 12 वाजूस तर आपलं होतं या. बर बर मी घरी येतो हा. आपण जेवायचं आणि अक्काला बी आणि तुम्हाला बी घालवत मी स्वतः येतो. आईला आणि गड्याला पाय रुतलं जो अक्काला गावलं ते म्हणल्यावर अक्काला घालवते म्हणल्यावर गड्यानं जरा आणि पाय मागं वाढला. निदान बायकोला घेऊन तर जाऊया म्हणला. वय वय एवढी आपदा झालेली झाल्या. मग पुन्हा आणि सकाळपारी गड्याला नेला शेतात पेराईला. सासून विचार केला म्हणाला आज संध्याकाळी जरा जेवण वेगळं कराई म्हणले. पाचशे पकवानाचं जेवण केलं पाहिजे. काल जावाय गडबडीने आला आणि काय तर चटणी भाकरी खाऊन दिवस काढलाय जावायनं. गडी शेतातलं गेलं पेरून महागारी आलं आणि दिवस मागवल्यावर आणि राहिलाच की होय की आणि मुकाबला राहिला गडी. सासून एका वाटीत काकवी, एका वाटीत दही, एका वाटीत दूध, एका वाटीत ताक असं 5 वाट्या केल्या आणि जरा जरा लाईटीच्या उजेडात जरा जरा ती काकवी काळी दिसत होती. काळी झाड दिसत होती. मामी काळ खात नाही म्हणला आणि हळू जरा त्या काकवीच्या वाटीला हात घातला आणि काकवीची वाटी उचलून मामीच्या हातात दिली की. होय होय मामीनं शिक्यावर गाडगवत आणि त्या गाडव्यात पहिली गुळाची काकवी ठेवत होती. होय होय त्या गाडग्यात नेऊन वटल्याला ह्याला आवाज आला. वत्ताना आवाज आला होता आणि पुन्हा बोट चाटून बघत म्हणला खायला माल माघारी गेला मला. खायला वाल माघारी गेला की म्हणला. होय आता काय करायचं? अवघड झाले की. चाटून चाटून बघितलं तर काकवी लई चव. आयला आता मागून घ्यावं तर आता मागून घ्यावं तर जावायला आभरून नाही म्हणते. हे नाबरूला जावाय. आता काय करायचं? होय होय हाय तेवढं कसं तर खायचं म्हणला. सगळी झोपलेली बघायची आणि आपण रातचं झोपल्यावर तेवढे काकवीचं गाडग तेवढं आपण काढायचं नाही तर पिऊन टाकायचं म्हणला. होय की इथं झोपाय लागतंय म्हणला. घडी तर झोपला. झोपताना नीट गाडग्याकडे तोंड करून झोपला. आईला कसं गावत नाही बघू. कसं गावत नाही बघतो म्हणला. होय होय सगळी जेवण खाणं करून झोपली. गड्याला काकवी खायचं ध्यान झालं. गडी उठला लागला हातानं चापसायला पण गाडग काय हाताला गड्या येईना झालो तो. सासरीची काठी दाराच्या कोपऱ्याला टेकली होती. ती हाताला लागली. ती हाताला लागली. होय होय जशी काठी घेतला आणि नीट लागला फिरायला. जशी काठी थकली त्या गाडग्याला काय गाडग फाटशी फुटलं. फुटलं कसं हे
आईच्या आईला म्हणलं, खाऊन किती लागला हातानं यांचा चाटायला काय काटवी म्हणला खाऊन किती? आईला काय किती मी खाऊ दे म्हणला वय वय लागला की दोन्ही हातानं वर पडायला बोलायला काय समजतंय बी पण खुल्या 5 मिनिटं झाल्यावरती काटवी जरा जरा वाढली वाऱ्यानं वाळल्यावर लसायला लागलं. वय वय आईला लय आईला परिस्थिती. मुंग्या बिंग्या लागल्या म्हणजे आता काय करायचं मला इथेच भारी आहे म्हणला मुंग्या काही सोडते रे काय म्हणला वय वय कधी हळूच हातुरणात उठला आणि आता बाहेर जायचं कसं भीतीला धरत 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 म्हशीच्या दावणीकडे जावं म्हणला मस गुळमाटाना चाटून खाय वय वय भीतीच्या कडेला कापूस इथून ठेवला होता नित्य कापसाच्या ढेगातच जाऊन पडला आणि जास्त तटतटायला लागला आई शपथ की म्हणला कापूस ओढायला लागलेला शाळेला म्हणला आता काय करायचं ते पहिलं बरं होतं पण ही वाईट हे झालं वाईट झालं म्हणला वय वय आता या गुळमाटाच्या वासानं म्हशीनं चाटलं तर चाटलं म्हणला वय की खाल्लं तर चालू नीट जाऊन म्हशीया दावणीत गडी आडवा झोपला आईला मस्त चाटून खाते का बघावं म्हशीया दावणीत झोपला 12-1ला गडी झोपला आणि मस भुजाय लागली माग सराय लागली हे या बायकोला लघवीला आलं होतं बायको लघवीला उतरी होती बायकोनं येऊन बघितलं गाग म्हणली म्हशी येल्या म्हस आपली येली या तिला पांढरं निरपू झालं म्हस आपली येली या तिला पांढरं निरपू झालं आपली कवाई कोणाचा कुणाटा म्हणली वय वय लघवी बसली बायको आणि माघारी आई माघारी जाऊन म्हणली आई या काय झाली की मला अगं उठ उठ म्हणली मस्त कवा येण्या कोणाटा पांढरं शिपटरी अडकू झालं अगं मला लय उठ की उठ म्हणली अगं आता मी कशाची उठत्या मला लय माहिती घाला या इडभर मसल राखून राखून माहिती घालाय म्हणली असं कर काय करू येलेली येऊ दे भाकरीला तुकडा नाही भाताचा मुटका घे आणि म्हशीच्या तोंडात दे आणि रेडाय गाडी इडी आहे बघून ये आता मी येतो गड्या म्हणला बघा एवढं ऐकून घेतलं जावाय पाहुण्यानं वय वय आई शपथ म्हणला बायको येणार आणि आपल्या रेडाय गाडी इडी नक्की बघणार की म्हणला नक्की बघणार गड्याला काय केलं माहितीये का काय नशीब मोठं म्हणला कोणीकडे जाईल तकडे जाईल म्हणला म्हणला खड्ड्यात पडू दे नाही काय नाही होते आबरून कुठं बायको जोड येऊन चमचायला लागेल तर काय करते अवघड आहे गड्याला जसा निरकाच्या म्हशी या दावणीत उठला आणि लागला होता पळायला जसा पळत सुटला आणि पांढरं शिपट दिसायला लागलं जरा जरा पडलं होतं वय वय एक भाताचा मोटका घेऊन बाहेर आली तरी ही रेडको पळायला लागले या रेडको अगं आई काय झाले रेडको वारं पेलं ना वारं पिऊन दिसतच्या वाटेने उड्या फांचायला काय मस आपली तुझ्या भावाला उठ म्हणली अरे उठ की म्हणली रेडको मशीचं गेलं सगळ्या मुलकार पळायला कारभारी तुम्हाला याद लागलेला खोळ लागलं म्हणली उठा की रेडको गेलं पळून म्हणली सकाळी धाराची आपदाय का नाही मग मला जाती बरं फळा फळा म्हणल्यावर जावाई एका वाटेने मेवना एका वाटेने सासरा एका वाटेने आणि सासू एका वाटेने लागली की रेडको हुडू काय पळायला पण रेडको काय गावते पण रेडको कुठलं खोड्या वय वय जावाय होता हो जावाय असं पळत गावायाकडे पळत पळत गेला आणि एका हिरीत पडला खोड्या बरं झालं म्हणलं आई हिरीत पडल्यावर काही माशानी काही बेडकानी ती कापूस अंगाई काकवी सगळी धुन काढली उघड्यानं धुन काढली गड्यानं वय वय आणि जरा जरा दिवस उगवायला लागल्यावर आंघोळी करून डोकराचा खेळा खांद्यावर सासू हिरभर रानाकडे मसर घेऊन गेली तकडं सासरा मेहुणा पळून दमली यांना काय रिडकू गावल्या काय गावलं नाही हो मेहुणा बी माघारी आला सासरा बी माघारी आला सासू बी गावाकडं माघारी आली आणि उजडताना ह्या गड्यानं आंघोळी करून धोत्राचा पिळा खांद्यावर लावून आणि मी बी रेडको काय गेलतो येताना आंघोळी करून झालो बघा काय गाव नाही फाटलं कुणी गेलं पळून त्याला फाटलं येऊन म्हशीला बघते ती तर मस कुठली येते अगदी 7वा महिना म्हस कवा येल्या नाही गे
अहो काय तर तुम्हाला चिन झाला असेल मामी रानात येळभर उन्हात मेस्त्र घेऊन जाताय काय तर तुम्हाला दाखवलं या कोण पण जावाय पाहुण्याला कसा तर दिवस काढला भाऊजी हो माझ्या मालकिनीला घालवत असला घालवा वय वय नाही तर ठेवून घ्या माझ्या वाटणे आता मी निघून जातो आता मी थांबत नाही गडी लागला वाट चालायला गडी लागला वाट चालायला मेवना म्हणतो अक्का ही तुझी साडी आणि चलतो आता भाऊ चलतो आता मी येतो तुला घालवायला होय की बघा काय हो मोर मेवना मेहुण्याच्या माग ती बायको तिची आणि बायकोच्या बायकोच्या माग येऊ भाव मेहुणा मोर मेहुणा त्याच्या माग बायको आणि बायकोच्या माग त्या बायकोचा भाव होय की? वाट चाल करीत वाट चाल करीत वाट चाल करीत चाटी बघा निघून चाटी बघा निघून चाटी बघा निघून गेला कुठं निघून गेला कुठं निघून गावायाच्या कडेला गावायाच्या कडेला गावायाच्या कडेला आधी केलं देऊन बायको घेतली गड्यानं होय होय आपण मोर ह्याच्या माग बायको बायकोच्या माग बायकोचा भाऊ येत होता आणि असं चालत चालत गावाच्या कडेला गेल्यावरती आंबाबाईचं देवळ दिसायला लागलं की आईला म्हणलं मी देवीला जाताना नवाज बोलून गेलो या आंबाबाईचं देवळ दिसायला लागल्यावर ह्याच्या पाय उचलायचं बंद झालं होय की आईला देवाला येताना काय म्हणलो होतं माहितीये का नवाज बोललो होतो जर माझी बायको माझ्या बरोबर लावून दिली तर मी माझं मुंडक कापून तुझ्या पुढे ठेवतो म्हणलोय आता काय करायचं आता काय देवाचं नवाज फेरलं पाहिजे घडी चालत चालत त्या अंबाबाईच्या देवळाजवळ आला आणि बायकोला आणि मेवण्याला काय म्हणत होता काय हो? भाऊजी हा? मी जरा देवाच्या पाया पडून येतो इथं कट्ट्यावर बसता का होय होय बसतो की तुम्ही जाऊन देवा दर्शन घेऊन या ह्यानं नक्की अंबिकेला नवाज केला होता जाताना गड्याच्या ध्यानात आलो होतं जर माझी बायको जर माझ्या बरोबर लावून दिली तर माझं मुंडक कापून तुझ्या पुढे ठेवतो म्हणलो या होय म्हणलो या आता देवाला खोटं कसं बोलायचं देवाचं नवाज मेवण्याला आणि बायकोला बाहेर कट्ट्यावर बसवला आणि घडी ह्या अंबिकेच्या देवळात गेला तर अंबिकेच्या देवळात जाऊन हात लागला जोडायला देवी अंबिकेच्या देवळातली अंबिकेच्या हातात नागवी तलवार होती तलवार घेतली हातात गा आणि मुंडक्यावर या मारला गाया बगाया गावात केलं दोन व गेल्यानं तुकड रक्त लागलं वायाला रक्त लागलं वायाला हे रक्त लागलं वायाला रक्त लागलं वायाला एवढ्या बघा वेळा एवढ्या बघा वेळा एवढ्या बघा वेळा जावा इतक्या पावन पावन परमेश्वरा हा हा मी देवाला नवाज बोललो या होय होय आणि माझं नवाज पूर्ण केल्याशिवाय आता जमणार नाही हो